मधात होईल आणि त्याचा केला घाला तयार आणि हातभर ते असं तापट राहील लाकूडात ते कापल्यावर की नाही तापट असं मधातून तो खोड खायचं. मग त्याने काय माझ्या बापाने काय केलं सुतारा त्यातनं त्याला इतकी पाळू केली भोवताची आणि तो गड्डा असा खोल इतका हात पुरत नव्हती खाली आणि ते उचलून टाकायचं आणि जरा जरा पाणी थोडं पाणी सुकायचं मी नाही पण नकळत आणि मग ते बैल त्याच्यावर जू त्या लाकडाला वर जू आणि असं आणि ते जू घेऊन आता खाली मानव बेटी कशी बेटी बैलाला तशी बेटी लावली त्याला हालेला का हो आणि आता अर्धवट होतो जायचा नाही बाबा पोटबाई जरा जरा ते तेलावर आलं आणि त्याला असं बसायला गाडी विणी केलं त्याला असं लाकूड आडवं त्याला पाट्या लावून बसायला माणसाला फक्त बसायचं त्याच्यावर आणि त्या हाल्याला हाणायचं हाल्या बोट फिरत आणि ते लाकूड मधात त्याला शिवत आणि त्या फिरण्यानं वड्यानं तीर निघत्यात खायलो बसलो हांदा घाला हो का पाण्यावर बुटून द्या आणि जेव्हा मला बसवायचं बस बाई मी मोठी होतो त्याला समजत नव्हती हाणायचं कसं हात्याला फिरवायचं कसं उभं राहिलं तर हाणा लागी मग लेकरं सगळी आणून ते भाई भाऊ बहीण मग मला बसवायचा जोर पाठी जेवून बशी दुपारच्या पाणी जेवायचं असलं ते गाणे काढतच राहायचं दिवसभरात 2-4 गाणी काढायला गाणे म्हणजे एका गाण्यात किती गायतील 2 पायऱ्या किलो 2 किलो निघायचं ते गट्यात भरायचा लाकडात आता इतका खोड आणि ते काढायचं कसं तेल त्यातून मग ते बंद करायचं ते लाकूड उचलायचं वर ते हाल्या सोडायचा आणि मग ते उचलायचं खोड मान शेंगदाणे आंबाडी कड्डीचं तेल काढलं माझ्या बापाने तिळाचं शेंगदाण्याचं आणि आंबाड्याचं आंबाडी टाकत होती लोक शेंगा वावराने पेरायची राहायची लोक घरी पोडायला आम्ही लहान होतो मिसनी नव्हतो घरी लोक हाती लावून शेंगा फोडायचे आणि तुझ्या बापाच्या घरी यायचे तेल काढायला लोक इकडचं तेल नव्हतं तो आले तरी किती तेल होतं दुकानावर आणि मग फक्त तेल खायला चांगलं भेटलं गावरानी आम्हाला आंबाडीचं कोणीचं शेंगदाण्याचं तिळाचं शेंगदाणे तिळाची भाजी तिळाच्या ढेपीची भाजी तुरीची डाळ टाकून काढून मग बाप एवढी ठेव तू काय नाही